नमस्कार. कंबाईन पूर्व परीक्षा 2026 जी 14 जूनला होणार आहे आणि त्यानंतर 12 जुलैला ग्रुप सी होईल. तर या संदर्भात तुम्ही जी परीक्षेची तयारी करताय त्या परीक्षेसाठी जो भूगोल हा विषय आहे याच्यातले 10 प्रश्न तेही रिपीटेड सोपे प्रश्न असतात हे तुम्हालाही माहिती आहे. ऑलमोस्ट सगळ्यांचं आपलं टार्गेट आहे 8, 9, 10 या 3 रेंजमध्ये तुम्हाला मार्क पाडायचे आहे. तुम्ही जे काही काढणार आहे बाकीचं तुमचं चॅलेंज थोडंसं गणित बुद्धिमत्तेमध्ये आहे, आणखीन पॉलिटी हा तुमचा विषय आहे, असं सगळं कॅल्क्युलेशन आहे. तर हे 10 प्रश्न जे आहे भूगोलाचे यासाठी आपण जी तयारी करताय भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल हा फार व्हास्ट न करता टू द पॉइंट मोस्ट फोकस टॉपिक्स कुठले ते पहिले करा. कारण की त्यातनं वारंवार प्रश्न येतात आणि त्यातनं 7, 8, 9 प्रश्न त्यातनंच कव्हर होतात. 10 पैकी एखाद दुसरा व्हेरिएशन असू शकतं का, तर असू शकतं. शेवटी तो आयोगाचा पेपर असतो. तर त्यासाठीचे 10 कुठल्या याच्यासाठी आपण जास्त फोकस केले पाहिजे भारताचा आणि महाराष्ट्राचा आणि क्विक केलं पाहिजे त्यासाठी मी फक्त शॉर्टमध्ये टॉपिक्स सांगतो. कसा फोकस ठेवा तो टॉपिक्समध्ये सब टॉपिक्स त्यालाच कुठल्या याला हात लावायचं जास्त ते पण मी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. ते आपण बघूया. म्हणून मोस्ट फोकस टॉपिक्स असं मी म्हटलेलं आहे. आता सर्वांना आपला बेसिक सोर्स मी वारंवार सांगतो हे 10वीचं ओल्ड पुस्तक आणि याच्यातनं असणारी प्राकृतिक रचना ही जर तुम्ही नीट केली तर यातनं आपलं बरंच काम होऊन जातं. सेम अबाउट असंच तुमचं काय असेल 9वीचं तुमचं असणारं ओल्ड काय आहे 9वीचं पुस्तक याच्यातनं आपले बरेच काम होऊन जातात आणि हे त्यात दिलेलं काय तुमचे सगळे चार्ट्स आहे. आता आपल्या लक्षात काय आहे तर इथं आपण लक्षात घेऊया की भूगोल ओके 10 क्वेश्चन्स डिवाइड करूया. याला आयोगाचा जो काही एक ट्रेंड आहे भारताचा भूगोल याला आयोग किती 5 क्वेश्चन सरासरी कमी जास्त आणि महाराष्ट्राचा भूगोल याला 5 क्वेश्चन असा तो आयोगाने काय केलेला आहे याला रिप्रेझेंट केलेला आहे. आता मी परत सांगतोय याला करताना पहिले हाताशी काय कराल ओल्ड 10th ओल्ड 9th याच्या पलीकडे फारसा जाऊ नका. लक्षात घ्या ओल्ड 10th ओल्ड 9th याच्यातनच तुम्हाला सगळा अभ्यास करायचा आहे का तर आहे. मग मी आता फक्त पटापट तुम्हाला भारताचं भूगोल आता आयोगाचे एक्सपेक्टेशन काय आहे हा भारताचं भूगोल याच्यातले कुठले टॉपिक्स तुम्ही नीट आणि व्यवस्थित कराल ते समजून घ्यायचं आहे. तर बट ऑब्वियस आयोग प्राकृतिकवर प्रश्न विचारते का तर विचारते. सो प्राकृतिक मध्ये काय करायचं हे समजून घेऊ आपण. आता प्राकृतिकच्या भारताच्या 5 रचना आहे. 5 मध्ये आपण थोडं शॉर्ट मध्ये करायचं. आपल्याला माहिती आहे हिमालय करावाच लागेल. हिमालयमध्ये मुख्य शिखरे ओके आणि खिंडी हे नीट करून ठेवायच्या आणि शिखरांचा असणारा क्रम त्यातही आयोगाचा आवडता आता सांगून ते तोडी ते लिहित नाही पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे जो क्रम आहे खालनं गेले शिवालिक पीर पंजाल तुमचा असणारा झास्कर लडाख काराकोरम अशा प्रकारचा किंवा तुमचं असणारं आमचं याच्यातलं कुमाऊ हिमालयातलं ज्याच्यात नंदादेवी आहे बद्रीनाथ आहे केदारनाथ आहे गंगोत्री आहे हा आयोगाचा आवडता किंवा मग तिकडे कंचनजुंगा हे फार आवडतं आयोगाला. प्रश्न विचारायला रिपिटेशन्स आहे तो एक भाग जास्त चांगला बघून घ्यायचा आणि खिंडीचा क्रम विचारलेला आहे तो थोडासा अडू शकते. जोजिला खिंड कुठली आहे नथुला कुठली आहे खिंडीवरनं काय असतं बाउंड्रीज आहे भारताच्या त्यासोबत पाकिस्तान चीनसोबत तिथले वाद असतात ते विचारलं जाते. त्याच्यानंतर यायचंय तुम्ही कुठले गंगेच्या मैदानात किंवा मी मैदानी प्रदेश म्हणतो मैदानात आयोगाचा सर्वात आवडता पॉइंट कुठला आहे मैदानांमध्ये तर आयोगाला ते पाहिजे शिवालिकच्या पायथ्याशी आल्यानंतर भाबर तराई नंतर तुमचं भांगर आणि खादर हे आयोगाचं आवडतं आहे. हे पटकन करून ठेवायचं. सगळ्यात जास्त कुठं असणारे ह्या गोष्टी आहे भाबरचं वैशिष्ट्य काय भांगरचं वैशिष्ट्य काय खादरचं नवीन मृदा जुनी मृदा हे तिथे करून टाकायचं. त्याच्यानंतर खाली आलं तर मी म्हणेल द्वीपकल्पावर आयोगाच्या तुमच्या जे काही पर्वतरांग आहे विंध्य आयोगाचं आवडतं काय विंध्य इकडे त्याला भाळमेर म्हणतात तिकडे कैमूर म्हणतात ते कुठल्या राज्यातनं जाते किंवा इकडे असणारा अरवली आता अरवली चर्चेत होता अरवली गुजरात ते दिल्लीपर्यंत आहे. दिल्लीकडच्या उत्तरेकडच्या रांगांना रायलसीमा हिल्स असंही म्हटलं जातं जे राष्ट्रपती भवनाचं नाव आहे. तर ही अरवली याची निर्मिती याची प्राचीन इथनं निघालणाऱ्या नद्या किंवा हा कुठल्या नद्यांचा डिव्हायडंट आहे तेवढं माहित पाहिजे. आणि खाली असणारा आपला सातपुडा इतकं करून ठेवायचं. पठारामध्ये 2 पठार जास्त लक्षात ठेवा वरचं माळवा पठार खालचं दख्खनचं पठार अशा प्रकारे प्राकृतिक आणि किनारे गुजरात पासनं तर इकडे कन्याकुमारीपर्यंत आणि तिकडे असणारा पश्चिम बंगालपासून तर कन्याकुमारीपर्यंत किनारे आपले असणारे किनारी राज्य आणि किनाऱ्यांची नावं एक विशिष्ट करून ठेवा. एवढ्यात तुमचे मोस्ट ऑफ द प्राकृतिक कव्हर होतं हा लक्षात घ्या. मग येतो भारताचं दुसरं काय आहे महत्वाचं हवामान. मी नदी प्रणाली भारताच्या येणार नाही. हवामान मध्ये आयोगाचं आवडतं ते कोपेन त्रिवार्था यांचं वर्गीकरण करून ठेवायचं.
त्याच्यानंतर एल निनो. आता एल निनो यावर्षी एल निनो आलेला आहे. एल निनो ला निना याचा काय इम्पॅक्ट होतं आणि भारतात एल निनो ला निना मध्ये कोणत्या महासागराचं तापमान म्हणजे बंगालचं उपसागरात वाढतं की अरबी समुद्रात वाढतं आणि त्याचा चक्रवात किंवा तिथं चक्रीवादळे तयार होतात का अशा संदर्भातलं कन्सेप्च्युअल हवामान करून ठेवायचं. हे हवामान झालं. त्याच्यानंतर मी म्हणेल भारताची मृदा आणि प्रमुख शेती याच्या संदर्भातले प्रमुख पिके वगैरे इतकं करून ठेवा. त्याच्यावर विचारायचे चान्सेस आहेत का आहे वाढतं हे लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर भारताचे वने एकदम वने काही फार स्ट्रॉंग नाही करायचे. वने जी महत्वाची वने आहे भारतात एकूण वनांचे 7 प्रकार होते. कुठले वृक्ष कुठल्या वनांमध्ये आढळतात ते भारत महाराष्ट्रामध्ये बरोबर कव्हर होतं. आणि मग यायचं भारताची लोकसंख्या. काय लोकसंख्या हा भारताचा लोकसंख्यामध्ये पण भारताचे प्रमुख काय साक्षरता असणार राज्य घनता असणार राज्य. आता नवीन लोकसंख्या 2011 मध्ये डिकेडल ग्रोथ काय झाली आहे महाराष्ट्राशी कम्पेअर करून असं तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर इथं त्यानंतर लोकसंख्या झाल्यानंतर उद्योग प्रमुख उद्योग एकदम आणि दळणवळण त्यातील राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग प्रमुख राष्ट्रीय महामार्ग किंवा असणारे किनारे बंदरे इतकं तुम्ही करून ठेवा असं मला वाटते. भारतात याच्यापेक्षा जास्त भारतात करायची गरज नाहीये. सेम अबाउट मी तुम्हाला असाच महाराष्ट्र करतो. महाराष्ट्राचा भूगोल असेच तुम्हाला पॉइंट. आता प्राकृतिक फार सोपं आहे महाराष्ट्राचं. या प्राकृतिक मध्ये काहीच नाहीये. काय असणार आहे सह्याद्रीतलं तुम्ही काय करणार घाट किंवा खिंड जोडणारे हे सगळ्यात महत्वाचं आणि त्यातले शिखर सगळ्यांना पाठ आहे. सोपेच आहे. शिखरे फार सोपे आहे. त्याच्यानंतर असणारा सातपुडा तितका सोपा आहे. किती राज्यातनं किती जिल्ह्यातनं गेल्या त्यातले असणारे शिखर तेच ते वैराट तेच ते असणारा स्तंभा किंवा कुठलं एवढं. त्याच्यानंतर कोकणमध्ये काय करणार आपण खाड्यांचा क्रम आणि नद्या आणि खाड्यांचा क्रम. याच्या पलीकडे काही करायची गरज नाहीये. ते सगळ्यांना माहिती आहे किनारा कसा आहे तो दंतूर आहे काय आहे इतके तुम्हाला तिथं. आणि पठार तर पठाराचा उतार पठाराची सरासरी 600 ते 300 450 पठाराची आमची सरासरी काय उंची आहे. त्यानंतर पठारावर आढळणारा बेसॉल्ट हा इकडे जास्त का तिकडे जास्त लक्षात घ्यायचा. किंवा बेसॉल्टचा उतार कुठे आहे महाराष्ट्रात. उतार म्हणजेच पूर्वेकडे असणारा उतार. अशा स्वरूपाने करा फार ट्रॅडिशनल. पण आणखीन एक तर पठारांचा क्रम. आता उत्तरेकडे सगळ्यात असणारं तुझं तोरणमाळ पठार त्यानंतर मालेगाव पठार त्याच्या खाली आलं की असणारं बुलढाणा पठार किंवा त्याच्या खाली आलं बीडचं पठार ज्याला आम्ही म्हणतो पाटोदा पठार. मग असणारा आमचा औंधचं पठार मग खानापूर जत असे पठार आहे. पठारांचा पण क्रम करून ठेवा. शिवाय सह्याद्रीच्या 3 रांगा महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यातनं गेलेल्या आहेत. सातमाळा अजिंठा कुठल्या जिल्ह्यामुळे अजिंठाच्या 2 रांगा तयार होतात. अगेन सातमाळा आणि दक्षिणेकडली असणारी कुठली होती त्याला आपण म्हणतोय ती जाते हिंगोलीकडे. हिंगोलीकडून असणाऱ्या आमच्या उमरखेड किंवा असणारा नांदेडचा भाग किनवट त्याला निर्मल मुदखेड रांगा म्हणतात. हरिश्चंद्र बालाघाटलाच पाटोदा पठार समोर म्हटलं जातं. शंभू महादेव हा प्रश्न पडलेला आहे. सोलापूर पर्यंत एक्सटेंड झालेली आहे. लक्षात घ्या या 3 रांगांचं एक्सटेन्शन. त्या नद्या कुठले डिवाइड करतात कुठले खोऱ्यात इतकं सोपं आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. एवढा भाग तुम्ही प्राकृतिकचा करायचा. मग महाराष्ट्रात नदी प्रणाली मात्र निर्मित करा. नदी प्रणाली महाराष्ट्राची नदी प्रणाली त्याच्या उपनद्या आणि त्यांचे उगम आणि त्यांचे जिल्हे किंवा त्यांच्यावर वैशिष्ट्य हा थोडा डिटेल करायचा. भारतापेक्षा महाराष्ट्र नदी प्रणाली डिटेल करणं आयोगाला अपेक्षित आहे. आयोग ते विचारतं तेवढं एक नीट करायचंय. मग त्याच्यानंतर महाराष्ट्राचं हवामान जे भारताचं आहे तेच महाराष्ट्राचं हवामान आहे. सह्याद्रीची भूमिका पाऊस वाढतो कमी होत जातो कुठपर्यंत कमी पडतो त्याचा इम्पॅक्ट काय होतो तशा अँगलनी बघा. जास्त डिटेलिंग करायचं नाही. प्रमुख त्या आयोगाची वारंवार पडणारे सर्वात जास्त पर्जन्याचे क्षेत्र महाराष्ट्रातले त्याचा क्रम किती मिलीमीटर किंवा सेंटीमीटर मध्ये पाऊस पडतो आणि दिवस तो एक करून ठेवायचा. त्यानंतर महाराष्ट्रातली खनिजे डिटेल करा. खनिजे डिटेल म्हणजे काय तिथं खाणी आणि त्याचे गाव तालुका आणि जिल्हा इथपर्यंत प्रमुख लोह चुनखडी बॉक्साईट मॅग्नीज क्रोमाइट आणि दगडी कोळसा हे 5 जे आहे डिटेल करा. आयोग विचारताय डिटेल बरोबर आहे. आयोगाला डिटेल पाहिजे आहे हे लक्षात घ्यायचं आहे. हे डिटेल पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. मग खनिज मग अगेन महाराष्ट्राची लोकसंख्या फार सोपी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जो भारताचा अँगल तोच आणि महाराष्ट्रातल्या आदिवासी जमाती इतके टॉपिक फोकस करा. मला वाटतं एवढ्या टॉपिकला फोकस केलं तर मोस्ट ऑफ द आपल्याला 8 ते 9 जे मार्क पाहिजे आपण तसेच कव्हर करतो. इट्स नॉट अ बिग डील. ओके सो भारत आणि महाराष्ट्र अँगलनी कव्हर केला पाहिजे. म्हणून मी शॉर्ट मध्ये पटकन जे मेसेज आहे मुलांचे कुठले टॉपिक्स करायचे काय करायचे दिले टॉपिक्स मुलांना वाटते सगळेच तुम्ही टॉपिक्स दिलेले आहे. म्हणून या टॉपिक्सला वारंवार विचारलं जातं या अँगलनी विचारलं जातं त्या अँगलनी तुम्ही बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या अँगलनीच तुम्ही ते काय करा चेक करा. महाराष्ट्रातली वने का आणि भारतातील महाराष्ट्रातली वने एकत्रच करा.
फार सोप्या वनांची वैशिष्ट्य वगैरे. महाराष्ट्रातील 30 वने आहे. सदाहरित काय, निम सदाहरित काय, बरोबर. पानझडी आर्द्र, शुष्क पानझडी काय, काटेरी कुठे आहे, तेवढंच. पूर्वेकडचे वने मध्ये घनता अधिक आहे का कमी आहे, की पश्चिमेकडच्या वनांमध्ये घनता अधिक आहे, थोडं कम्पॅरिटिव्ह करा. भारत महाराष्ट्र एकत्र म्हणजे तिथं तो तुमचा वेळ वाचेल, हे लक्षात घ्या. सो दिस इज द मोस्ट एक्सपेक्टेड, मी त्याला म्हणतो, किंवा फोकस टॉपिक्स ऑफ द भारत आणि महाराष्ट्र भूगोल. जाता सांगून ठेवतो, 18 जुलैपासून प्री आणि पूर्ण वर्षभराची जी 8 महिन्याची बॅच, नवीन बॅच आपली चालू होते. ही बॅच जर जॉईन करायची असेल तर आपला इंटिग्रेटेड कोर्स आहे, त्यानुसार तुम्ही ती बॅच जॉईन करण्यासाठी 9158479191 या नंबरवर कॉल करून विचारू शकतात. ऑनलाईन ऑफलाईन अशी बॅच आहे. जी बॅच आपली असते त्या बॅचमध्ये आपण हे पूर्ण साहित्य, जीएसचं प्लस मराठी इंग्लिशचं आणि एक PYQचा ठोकळा हे आपण त्यात इन्क्लूड आहे. त्या फीजमध्ये तुमच्या घरपोच असतं, फक्त पोस्टल चार्जेस द्यावं लागतात, बाकी सगळं त्याच्यातच असतात. हे पण लक्षात घ्या. हे मटेरियल आहे जे तुमचं कॉम्पॅक्ट आणि शॉर्ट मटेरियल जे अभ्यासाला मदत करतात, रिव्हिजनला मदत करते, असं आपलं मटेरियल सुद्धा त्या बॅचसाठी अवेलेबल असते, लक्षात घ्यायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ही मोस्ट फोकस टॉपिक्स असे सगळे विषयाचे करू शकता, जेणेकरून आपला मार्क जास्त इम्प्रूव्ह होईल आणि जिथं कच्चं आपण त्या विषयाकडे वळू असं मिळेल. ऑल द बेस्ट. थँक्यू.